आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषणे आहेत. मी तर साधा कार्यकर्ता आहे, मी लहान माणूस आहे, आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा. आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही, पण मला बोलण्याची संधी मिळाली. जे जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं. आता बरंच काही रोहितने सांगितलं. मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी 1 पूज्य वाढवावं आणि मी अजून 1 पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा 1 पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून 1 पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून 1 पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. त्यामध्ये डुप्लिकेटपणा हा पवारांच्या मध्ये ठासून भरलेला आहे. रोहित पवार हा आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे. गावाकडे जशी म्हण आहे, चिंध्या पांघरून सोनं विकता येत नाही, परंतु सोनं पांघरून चिंध्या विकता येतात. तशा चिंध्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे. रोहित पवार हा आजोबावरती गेला आहे. प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्या मध्ये आहे.